मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता स्वातीबरोबर बोलायला हवं या विचाराने मुक्ता तिच्या पाठोपाठ जाते. इकडे आता कार्तिकचा मेसेज आल्यामुळे स्वाती त्याला भेटायला खाली पार्किंगमध्ये आलेली असते. दोघेही झाडाच्या पाठीमागे असतात. तेव्हा कार्तिक नेहमीसारखा मला आपल्या परीची खूप आठवण येते असं तिला म्हणत असतो. त्यावेळी स्वाती म्हणते, मलाही तुझ्याशिवाय राहत नाही, मलाही तुझ्याकडे यायचं, कर ना काहीतरी तू ॲडजस्ट. तो म्हणतो, माझे प्रयत्न सुरूच आहे, तू अजिबात काळजी करू नको, आपण दोघेही काही दिवसानंतर एकत्र असणार आहोत आणि आपली परीसुद्धा. त्यावेळी आता मुक्ता तेथे येते आणि इकडे तिकडे स्वातीला शोधत असते, परंतु आता स्वाती कुठेच नसते. मग आता मुक्ता म्हणते, स्वातीताई कुठे गेल्या असतील. इकडे आता दोघांच्या गप्पा सुरूच असतात. त्यानंतर आता कार्तिक म्हणतो, मला कुणीतरी पाहिल, मला जायला हवं, म्हणूनच तू काय कर, असं म्हणून तो डिकीतून एक बॅग काढतो आणि तिच्याकडे ती बॅग देत म्हणतो, ही माझी कपड्यांची बॅग आहे, तू जरा व्यवस्थित सांभाळून ठेव. ही बॅग घरातून घेऊन जाताना कुणी पाहणार नाही याची काळजी घे, कारण यामध्ये माझे कपडे आहेत. तेव्हा ती म्हणते, अरे पण मी माझ्या रूममध्ये ठेवते ना, काय हरकत आहे. तो म्हणतो, प्लीज वेडेपणा करू नकोस, बॅग तिकडे स्टोर रूममध्येच ठेवली पाहिजे असं तो म्हणतो. त्यावेळी तुझी इच्छा नाही आहे का असं तो सारखा विचारतो. ती म्हणते, नाही रे कार्तिक, असं नाही आहे काही, तुझ्यासाठी तर एवढं करूच शकते, असं म्हणून ती लगेच त्याच्याकडून ती बॅग घेते, त्याला मिठी मारते आणि लगेच तेथून जाते. आता स्वाती कुठेही दिसत नाही, म्हणूनच मुक्ता आता लगेच तेथून जाते. इकडे एका साडीवाल्या दुकानदाराला इंद्राने घरी बोलवलेलं असतं. ती आता स्वतःसाठी साड्या चॉईस करत असते, पण आता मुक्ता ही बाजूलाच उभी असते. तेव्हा सागऱ्या, ही साडी कशी आहे असं इंद्रा विचारते. त्यावेळी सागर म्हणतो, दुसरी एखादी बघ ना, ही कशाला, कारण तो रंग खूप भडक असतो. त्यावेळी इंद्रा म्हणते, तुझं आपलं काहीतरीच असतं, असं म्हणून ती लगेच वेगळ्या साड्या चॉईस करू लागते. त्यावेळी मुक्ता आता तेथे येते. ती आता फक्त साड्यांकडे पाहत असते, पण तिचं मनच नसतं की एखादी साडी घ्यावी म्हणून. तिचं सर्व लक्ष फक्त तिच्या लायसन्सकडे असतं. ती म्हणते की काय करावं कळत नाही, माझ्यासमोर एवढ्या छान छान गोष्टी घडतायत तरी मला कशातच रस येत नाही आहे, कशातच इंटरेस्ट वाटत नाही आहे, जोपर्यंत ते लायसन्स माझ्या हातात मिळत नाही ना तोपर्यंत, असं म्हणून ती त्या साड्यांकडे पुन्हा एकदा पाहतच राहते. त्याचवेळी सागर पाहतो तर मुक्ता एकदम शांत असते, म्हणूनच तो आता लगेच तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, नुसतं साड्यांकडे का पाहताय, तुम्ही घ्या ना स्वतःसाठी एखादी साडी. ती म्हणते, नको, पण सागर म्हणतो घ्या. ती लगेच आता साड्या अंगावर टाकून पाहते. तेव्हा वहिनी, तुला ही साडी खूप छान दिसेल असं लकी म्हणतो आणि अंगावर टाकायला सांगतो. तेव्हा सागर आता मुक्ताच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की नको, ही साडी नको. त्यावेळी 5-6 साड्या आता मुक्ता अंगावर टाकते. तेव्हा त्यातील एक काळ्या रंगाची साडी सागरला खूप आवडते, त्यामुळे तो तिच्यासाठी ती चॉईस करतो. सई ही सर्व गंमत पाहत असते. तेव्हा सागरच्याच आवडीची साडी आता मुक्ताने घेतल्यामुळे सई खूप हसत असते आणि म्हणते, सागर पप्पा, तू असा तिकडे कोपऱ्यात उभा राहून का सांगतोय मुक्ता आईला की ही साडी घे, ती नको म्हणून. तेव्हा आता या दोघांनाही खूप लाजल्यासारखं होतं. तर इंद्रा म्हणते, काय रे सागऱ्या, आता तू तुझ्या बायकोचीच साडी चॉईस करणार ना, आईची कुठून करणार, घे तुझ्या बायकोलाच घे, असं म्हणून इंद्रा पुन्हा एकदा टोमणे मारते. तेवढ्यातच बापू आता तेथे येतात आणि म्हणतात, अगं इंद्रा, तू त्याला काय बोलतेस, आपल्या लग्नाच्या वेळी मी असा कोपऱ्यात उभा राहिलो होतो आणि तुला सांगत होतो ना कोणती साडी चांगली कोणती नाही. तर इंद्रा हातातील साड्या खाली टाकते आणि लाजून अगदी लाल होते. सर्वजण तिच्याकडे पाहून आता हसू लागतात. तर लकी आता इंद्राचे फोटोज काढत असतो. इकडे स्वाती ही स्टोर रूममध्ये येते. तेथे आल्यानंतर कार्तिकने जी बॅग तिच्याकडे दिलेली असते ती बॅग ती तेथे ठेवते आणि लाईट बंद करून पुन्हा स्टोर रूमचं दार लावून ती बाहेर येते. इकडे आता सर्वजण आपापल्यासाठी साड्या सिलेक्ट करत असतात. सागरने ऑलरेडी 2 साड्या मुक्तासाठी घेतलेल्या असतात. त्यावेळी अजून तिसरी साडी तो तिच्या अंगावर टाकतो. ती पिंक रंगाची असते आणि त्याला ती खूप आवडते. तेव्हा आता स्वाती तेथे येते आणि मुक्ताकडे पाहतच राहते, कारण सागर तिच्यासाठी एवढे छान छान साड्या घेतोय ते पाहून तिचा जळफळाट होत असतो. आणि सागर व मुक्ता एकमेकांवर किती प्रेम करतायत, मात्र कार्तिकचं प्रेम माझ्या नशिबी नाही, कारण या मुक्ताने सगळी वाट लावली. कार्तिक आणि मला दुरावा सहन करावा लागतो या मुक्तामुळे,
माझं, परीचं आणि कार्तिकचं सुद्धा एक छोटंसं जग असेल आणि त्या जगामध्ये आम्ही खरंच खूप खुश असू. परंतु या मुक्ताने सगळी वाट लावली आहे, मी सुद्धा हिच्या आयुष्याची वाट लावणारच, असं ती आता खूप रागातच मनातल्या मनात म्हणत असते. त्यावेळी इंद्रा म्हणते, काय रे सागऱ्या, ऑलरेडी 2 साड्या तू घेतल्या आहेस ना तुझ्या बायकोसाठी? तेव्हा तो म्हणतो, मग काय झालं, लग्नानंतर अजून फंक्शन आहेत ना, त्यासाठी घेतोय. तेव्हा मुक्ता म्हणते, जाऊ देत, नको मला ही साडी आता. मग तेव्हा तिचा आता मूड ऑफ होतो. तो म्हणतो, लग्न पुढे ढकलूयात का आपण? तेव्हा ती म्हणते, नको, अहो त्याची काही गरज नाही आहे. तर दुसरीकडे आता कार्तिक, सावनी आणि हर्ष हे तिघेही आता ड्रिंक्स घेत असतात. तेव्हा आता तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे, असं कार्तिक विचारतो. मग आता सावनी म्हणते, तू पण 100पर्यंत मोजणार आहे, म्हणजे कसं की बरबादी सुरू होणार आहे कुणाची तरी. त्यावेळी आता कार्तिक म्हणतो, हिला चढली आहे वाटे. दोघेही आता सावनीवर हसतात. त्यानंतर घरातील सर्वांची आता खरेदी झालेली असते. त्यावेळी इंद्रा तर खूपच खुश असते. आता बापू हे लकीला, त्याचबरोबर मुक्ता सागरला आणि त्याचबरोबर इंद्राला आपापली कामं वाटून देतात. तेव्हा ते तिघेही म्हणतात, करू आम्ही आमची कामं. मग आता सुनबाईच्या आईशी सुद्धा तू मानपानाबद्दल बोलून घे, असं बापू म्हणतात. तेव्हा इंद्रा म्हणते, मी काय बोलणार तिच्याशी, ती शहाणी आहे मोठी. म्हणून ती आता सईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, माझ्या या मासुळीने खूप छान काम केले, आपल्याच नावाची चिठ्ठी काढली, आता आपल्या पद्धतीने लग्न होणार. कोमल, माझा सुद्धा छान डान्स बसवा, मलाही मस्त असा डान्स करायचा आहे, असं म्हणून इंद्रासारखी आपली पद्धत असं करत असते. त्यावेळी सागर म्हणतो, आई अगं जरा शांत बस, काय सारखं चाललंय, आपली पद्धत, ती सुद्धा आपलीच माणसं आहेत ना. तेव्हा सुनबाईच्या आईला थोडं बोललं तर तुला लगेच मिरच्या झोंबतात का रे, असं इंद्रा आता त्याला म्हणते. त्या घरातील सर्वजण गप्पा मारू लागतात. तर आता बापू विचारतात, काय ग इंद्रा, मिहिकाच्या साखरपुड्यातील अंगठ्या घेतल्या का तू? तेव्हा ती म्हणते, हो खूप छान अंगठ्या घेतल्या आहेत, तुम्हालाही खूप आवडतील, असं म्हणून ती कोमलला सांगते की माझ्या बेडरूममध्ये त्या अंगठ्या आहेत, तेवढ्या घेऊन ये. तेव्हा लगेच ती आता त्या अंगठ्या घेऊन येते, सर्वांना दाखवते. मग आता मिहीर म्हणतो की, दादूस, तुझ्या एंगेजमेंटच्या दिवशी आठवतंय का? अरे, तू मुक्ता वहिनीला कोणती अंगठी घातली होती? सई माऊने बनवलेली अंगठी माझ्या बोटात त्यांनी घातली होती, असं आता मुक्ता म्हणते. तेव्हा बापू म्हणतात, माझी सुनबाई त्या अंगठीला किती जपते तुम्हाला माहीत आहे का? कारण ती अंगठी ही सईने कागदाची बनवली होती. पाण्यात हात घालताना सुनबाई ती अंगठी काढून ठेवते आणि पुन्हा घालते, खूप जपते ती. तेव्हा सागर मुक्ता एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा आता कोमल म्हणते, दादूस, तू एक काम कर ना, तू वहिनीच्या बोटामध्ये मिहिकाच्या एंगेजमेंट वेळी पुन्हा अंगठी घाल ना. त्यावेळी सागर म्हणतो, आता कुठे? मग आता सर्वजण त्या दोघांनाही फोर्स करतात. मग आता ते दोघे कसेबसे तयार होतात. मग मिहीर डायरेक्ट हनीमूनवरच येतो आणि म्हणतो, आम्ही कुठेतरी हनीमून प्लॅन करणारच आहोत. लग्न झाल्यापासून तुम्ही कुठेच फिरायला गेला नाही आहात, त्यामुळे तुम्ही दोघे प्लीज तुम्ही पुन्हा आमच्याबरोबर हनीमूनला या. तेव्हा सागर मुक्ता लाजूनच लाल होतात. दुसरीकडे सावनी ही 99पर्यंत आकडे मोजत येते आणि 100 असं म्हणते. सागर, तुझा टाइम आता सुरू झालाय, असं म्हणते. इकडे पोलीस हे सागरच्या घराजवळ येतात आणि तेथे आल्यानंतर दार ठोठावतात. आता मुक्ता लगेच दार उघडते. समोर पोलीस असतात. ती म्हणते, तुम्ही मला न्यायला आलात का? तेव्हा ते म्हणतात, सागर कोळीचं घर हेच का? त्यावेळी मुक्ता म्हणते, हो, ते माझे हजबंड आहेत. मग आता त्यांनी काय केलंय? त्यांनी काही केलं नाही, त्यांना घेऊन जाऊ नका, असं आता मुक्ता पोलिसांना रिक्वेस्ट करते. आता इन्कम टॅक्सचे अधिकारी त्याचबरोबर पोलीस हे सर्वजण घरात येतात. तेव्हा हे काय चाललंय असं आता सागर विचारतो, आम्ही काय केलंय? मग आता ते म्हणतात, आम्हाला फक्त कोऑपरेट करा, आम्हाला आमचं काम करू द्यात. इंद्रा आता खूप जोरात ओरडू लागते, आम्ही काय केलंय असं विचारत असते. पण आता सर्वजण तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि घरामध्ये कोपरा ना कोपरा पेंचून काढतात, परंतु त्यांना कुठेही काही सापडत नाही. इंद्रा मात्र मोठ्याने ओरडत असते, अरे माझ्या रूमचं काय तुम्ही भजन करून ठेवलंय, तुम्ही जाताना पुन्हा सगळी रूम व्यवस्थित करून ठेवायची. बापू म्हणतात, त्यांचं काम त्यांना करू देत ना, नक्की काय चाललंय त्यांचं, होऊ देत त्यांच्या मनासारखं, कारण ते पोलीस आहेत, ते असे कुणाच्याही घरात घुसणार नाही. त्यावेळी आता इंद्रा म्हणते, असं कसं? मग आता इकडे सागर आणि मुक्ताला देखील खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा सागर म्हणतो, मुक्ता, तुम्ही काळजी करू नका, कारण आपल्या घरात त्यांना काहीही सापडणार नाही आहे. आपण असं घरात कधी काही ठेवतच नाही म्हटल्यावर.
तेव्हा आता मुक्ता म्हणते काय माहीत, पण हे असे अचानक का आले असतील. सर्वांनाच आता टेन्शन आलेलं असतं, नक्की काय झालं असेल, नक्की का आले असतील हे. आता घरात काही सापडत नाही म्हणून एक पोलीस हा तिकडे आता स्टोर रूममध्ये जातो. आता तिथे गेल्यानंतर त्याला ती पैशाची बॅग सापडते. त्यामध्ये सोन्याचे बिस्किट असतात आणि खूप पैसे देखील असतात, सोन्याच्या बांगड्या वगैरे देखील असतात. तेव्हा ते पाहताच आता त्याला तर खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो लगेच त्या पोलिसांसमोर आणि घरातील सर्वांसमोर ती बॅगच घेऊन येतो. तेव्हा ती बॅग आमची नाही आहे, सागर आणि मुक्ता म्हणत असतात. तेव्हा आता पोलीस मात्र आता सागर मुक्ताला काहीही बोलू देत नाही आणि घरातील कुणाला देखील. त्यामुळे आता सर्वजण संकटात येतात. तर इंद्रा म्हणते हे काय आहे, हे आमचं नाही आहे. स्वातीला मात्र समजतं की हे नक्की काय आहे, कारण कार्तिकने तिच्याकडे ती बॅग दिलेली असते. ती म्हणते म्हणजे कार्तिकने ही बॅग सागरदादाला अडकवण्यासाठी दिली, असा आता तिच्या मनात विचार येतो. ती आता प्रचंड घाबरून जाते. तर आता सागरला लगेच पोलीस घेऊन जातात. आता मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते हे सगळं काय आहे. इंद्राची देखील अवस्था तिला पाहवत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सागरला आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं. तेव्हा तुम्ही स्मगलिंगचा व्यवसाय करताय असा आता त्याच्यावर आरोप करतात. सागर म्हणतो असं काही नाही आहे. मग आता सावनी सागरला भेटायला येत, मी तुझ्यासमोर एक डील ठेवते असं म्हणते. सागर तिचं काहीच ऐकायला तयार नसतो. तर आता मिहीर आणि मुक्ता हे दोघेही लगेच वकिलांना भेटून म्हणतात की काहीही झालं तरी 24 तासांमध्ये सागर हा बाहेर आलाच पाहिजे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.